हॅलो एव्हरीवन, मी स्नेहल माने तुमचं ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सॉर्ट आणि फिल्टर। ॲक्च्युली मी ऑलरेडी सॉर्ट या ऑप्शनबद्दल व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे। तर आज आपण सॉर्टच्या सोबत फिल्टर म्हणजे काय आणि त्या फिल्टरचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो हे आपण पाहूयात। तर प्रथम मी माझा डाटा सॉर्ट करून घेते। जसं की तुम्हाला माहिती आहे की प्रथम आपण सर्व नावं सिलेक्ट करतो आणि या होम टॅबमध्ये इथे एडिटिंग ग्रुपमध्ये हा सॉर्ट आणि फिल्टर ऑप्शन आहे। तर तिथे मी हा ऑप्शन सिलेक्ट करते आणि सॉर्ट A to Z किंवा Z to A म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट अँड लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट या फॉर्मॅटमध्येही आपण आपला डाटा सॉर्ट करू शकतो। आता मी सॉर्ट ऑप्शन सिलेक्ट करते। एक्सपांड द सिलेक्शन म्हणजे काय, जर मुलांची नावं सॉर्ट होत असतील, अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे जर मुलांची नावं अरेंज होत असतील तर त्या मुलाला जे मार्क्स आहेत तेही मार्क्स बरोबर त्या स्टुडंट्सच्या नावासमोर सॉर्ट झालेले दिसले पाहिजेत। म्हणून मी एक्सपांड द सिलेक्शन हा ऑप्शन सिलेक्ट करते। आता ही माझी नावं अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे अरेंज झालेली आहेत। याला म्हणतात अरेंज युअर डेटा अल्फाबेटिकल ऑर्डर। हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। तर हे तर झालं सॉर्टिंग। आता आज आपण पाहूया फिल्टर ऑप्शन। आता सिलेक्ट या फिल्टरमध्ये मी प्रथम हेडिंग आहे ते सिलेक्ट करते आणि फिल्टरमध्ये गेल्यानंतर फिल्टर हा ऑप्शन सिलेक्ट करते। आता तुम्ही हे आयडेंटिफाय करा की हे बघा, स्टुडंट नेमच्या समोर हा एक ड्रॉप डाऊन लिस्ट म्हणजे एक स्मॉल ॲरो, ब्लॅक डाऊन ॲरो डिस्प्ले झालेला आहे। म्हणजेच काय, तर या फर्स्ट रोला फिल्टर हा ऑप्शन सिलेक्ट झालेला आहे। तर फिल्टर म्हणजे काय, तर हाईड डेटा इन्स्टेड ऑफ दिस 5 एंट्रीज। जर तुम्हाला फक्त 2 एंट्रीज किंवा 3 एंट्रीज डिस्प्ले करायच्या असतील कीप विजिबल आणि बाकी एंट्रीज जर हाईड करायच्या असतील तर तुम्ही फिल्टर ऑप्शन हा सिलेक्ट करू शकता। आता मी स्टुडंट नेमच्या समोर जो हा डाऊन ॲरो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करते। आता इथे प्रत्येक ठिकाणी सिलेक्शन आहे। म्हणजेच काय, तर या सगळ्या एंट्रीज आता तुमच्यासमोर डिस्प्ले झालेल्या आहेत। आता मी जो चेकबॉक्स अनसिलेक्ट करेन, सपोज जयेश मेहता आणि प्राची माथुर या 2 एंट्रीजचं सिलेक्शन मी कॅन्सल केलेलं आहे। आता बघूयात की काय होतंय। ओके, हे पहा, ज्या एंट्रीज मी अनसिलेक्ट केल्या त्याचं सिलेक्शन कॅन्सल केलं त्या एंट्रीज हाईड झालेल्या आहेत आणि जिथे फक्त माझं सिलेक्शन होतं, टिक मार्क ॲज इट इज होता, त्या एंट्रीज ॲज इट इज आपल्याला इथे दिसत आहेत। म्हणजे काय, जर तुमच्या एक्सेलमध्ये भरपूर डाटा असेल, एंट्रीज 50-100 एंट्रीज असतील आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 20 किंवा 10च एंट्रीज तुम्हाला विजिबल करायच्या असतील तर तुम्ही फिल्टर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। फक्त त्या फिल्टरच्या ऑप्शन समोर जो नावासमोर जो डाऊन ॲरो आहे त्याच्यावरती ज्यावेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळेला सगळ्या नावांच्या समोर बाय डिफॉल्ट चेकबॉक्स आलेला असतो। तो फक्त तुम्हाला ज्या एंट्रीज हव्या आहेत त्याचंच फक्त सिलेक्शन ठेवायचं आणि बाकी ते सिलेक्शन कॅन्सल करायचं। आता तुम्ही तो डाटा आहे असा पुन्हा ॲज इट इज डिस्प्ले करू शकता। त्याच्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत। एक तर तुम्ही क्लिअर फिल्टर फ्रॉम स्टुडंट नेम हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा ज्या कॅन्सल केलेले चेकबॉक्स आहेत ते पुन्हा तुम्ही क्लिक करू शकता, सिलेक्ट करू शकता आणि ओके। आता जेवढ्या एंट्रीज आपल्याकडून हाईड झालेल्या होत्या त्या एंट्रीज ॲज इट इज पुन्हा टेबलमध्ये डिस्प्ले झालेल्या आहेत, त्याला म्हणायचं फिल्टर। आता मी पुन्हा मार्क्सच्या रिलेटेडही सांगते तुम्हाला। मार्क्सच्या शेजारी जो डाऊन ॲरो ऑप्शन आहे तिथे क्लिक करा। त्याच्यामध्ये इथे सगळीकडे चेकबॉक्स सिलेक्ट झालेला आहे। म्हणजेच आत्ता करंटली तुमच्यासमोर होल एंट्रीज विजिबल आहेत। जेव्हा तुम्ही त्याचं सिलेक्शन कॅन्सल कराल त्यावेळेला त्याच एंट्रीज त्या टेबलमधून हाईड होतील। हे पहा, एंट्रीज हाईड झालेल्या आहेत आणि तुम्हाला पुन्हा त्या एंट्रीज ॲज इट इज डिस्प्ले करायच्या असतील
तर फक्त मार्क्स कॉलमच्या इथे ऑलरेडी हा फिल्टर आयकॉन आहे, म्हणजेच काय तर तुम्ही फिल्टर ऑप्शन अप्लाय केलेला आहे. आता पुन्हा याच्यावरती क्लिक करा आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं की तुम्ही हे चेकबॉक्सेस पुन्हा सिलेक्ट करून डेटा आहे असा ऑल एंट्रीज तुम्ही विजिबल करू शकता किंवा क्लिअर फिल्टर फ्रॉम मार्क्स हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मी क्लिअर फिल्टर फ्रॉम मार्क्स हा ऑप्शन सिलेक्ट करते. आपल्या मनाने ऑल एंट्रीज विजिबल होतील त्या टेबलमध्ये ॲज इट इज. हे झालं फिल्टर. हे प्रॅक्टिकल तुम्ही घरी करून पहा. सॉर्टचं प्रॅक्टिकलही कंप्लीट करा ॲज वेल ॲज फिल्टर म्हणजे काय तर हाईड डेटा. आणि तुम्ही एक छोटासा टेबल एक्सेलमध्ये क्रिएट करा आणि त्याच तयार केलेल्या टेबलमधून काही एंट्रीज हाईड करण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा कीप विजिबल ॲज इट इज ऑप्शन तुम्ही ऑन करून बघा. ॲक्च्युली कीप विजिबल म्हणजेच काय तर क्लिअर फिल्टर फ्रॉम मार्क्स किंवा जो तुम्ही कॉलम सिलेक्ट केलेला असेल तिथून तो तुम्ही ऑप्शन पुन्हा क्लिक करू शकता. हे झालं फिल्टरचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक फिल्टरमध्येही 2 टाईप्स असतात त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.